कुठल्या तरी महिन्यात खूप जास्त येतील, कुठल्या तरी महिन्यात एकदमच हो. काहीच नसणार आहे. नसणार. मग ज्या महिन्यात पैसे येतात ना, ते पैसे आपण डेट फंड्सला पार्क करतो. म्हणजे ओके. काय, जिथे काही रिस्क जास्त नसते. हं, एक स्टेबल इन्कम, जसं एफडीला रिटर्न्स मिळतात तसे रिटर्न्स येतात. हं. आता काय होतं माहितीये, ह्याच पैशातनं आपल्याला विड्रॉल्स घेता येतात आणि बरं. एसआयपी माध्यमातून परत रिइन्व्हेस्ट करता येतात. ओके. म्हणजे लोक जे म्हणतात मी सॅलरीडच आहे, माझे पैसेच रेग्युलर हां. इन्कम नाहीये, त्यांच्याकडनं आम्ही बरोबर ही एक्सरसाइज करून घेतो आणि ओके. तेही व्यवस्थित सेव्हिंग्ज करतात. एक्झॅक्टली काय सिस्टम आहे? जसं तुम्ही म्हणालात, की आपण पैसे एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. बरं. काय एक्झॅक्टली सिस्टम आहे ती? आता बघ, समजा आता कुठल्या तरी महिन्यात आपल्याकडे 50,000 येतात, कुठल्या हां, तरी महिन्यात आपल्याकडे फक्त 15,000 येतात. हां. आता आपण हे 15,000 ज्या महिन्यात येतात ते तर खर्चच होणार आहेत. म्हणजे हो. आपण हे 50,000 चला 40,000 बाजूला केले. हां, असे आपण महिन्याच्या म्हणजे 2-3 महिन्यातनं आपल्याला असे काही सुटतायत एक्स्ट्रा पैसे, हां. ते आपण त्या डेट फंडमध्ये, जिथे अंदाजे आपल्याला 5 ते 7.5% मध्ये कुठेतरी रिटर्न्स येतात. ओके. आता हे पैसे बाजूला झाल्यामुळे आपले खर्च होणार नाहीत. हां. आता त्याच्यातनं मी काय करणार, दर महिन्याला एक 10,000 ते 15,000 त्यांच्या अकाउंटला रिलीज करणार. त्याला ओके. म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉल. ओके. आता सिस्टमॅटिक विड्रॉल तुझ्या अकाउंटला आली तर हं. त्याच पैशातनं आपली एसआयपी जाऊ शकते. त्याच ओह! पैशातनं मुलांच्या शिक्षणाला आपल्याला फीस भरता येईल, वेकेशन्स करता येतील. सो इतके सुंदर माध्यम आता ओके. अवेलेबल आहेत ना हां. इंडियात,